नमस्कार मित्रांनो, झालं का सगळ्यांचं जेवण? माझं तर काय नाही बरं का, जेवण झालं. कारण जेवणच करू वाटणं झालंय मला. असं तोंड कडू कडू झालंय. सर्दीपेक्षा मला शिकाचलं येते ते. असं लय म्हणजे लय विचित्र व्हायला लागलंय. डोकं हे असं जड 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 झालंय. आता जरा झोपली होती मी, अनुजाला झोपवत चला म्हणलं तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत बसलात. चाल काहीतरी लसूण पण खुरपायचं आहे. काही लसूण खुरपाय आले तर खरं, पण काय खुरपूच वाटणं झाले. आणि दिसायला दोनच वपा येतं, पण ह्याला लय टाइम लागतो खुरपायला. कारण दाट लावलेला असतोय लसूण, त्यामुळे खुरपाय टाइम लागतोय. लय म्हणजे लय माझं डोकं हे दुखायला लागले. काय समजना झालंय. आता बाम लावला होता थोडासा, तर ते बाम लावल्यापासून तर डोळ्यातनं पाणीच आठवडा झालं. असं चरचर करतंय, डोळ्याला पाणी येतंय. काय चाललंय तुमचं, काय नाही कमेंट मध्ये सांगा. माझं तर काय नाही बघा, जेवण झालं नाही, काय नाही, करूच वाटत नाही. म्हणजे ते जेव थोडस बरं वाटतंय. गोळी आणतो, कशाचं गोळी कशाचं काय, दवाखान्यात येते का कशाच दवाखाना. प्रत्येक वेळेस जर महिन्याला आपल्याला सर्दी ताप खोकले यायचं, जर महिन्याला पैसे घालवत बसायचं. दवाखान्यात गेलं का 500ची नोट तर जाती या. लगे डॉक्टर म्हणते तर घ्या 2 खोब्यात 2 इंजेक्शन. त्याला इंजेक्शनाच 200 रुपये, गोळ्या औषधा मेडिकल मधले 300 रुपयाच्या. बघू म्हणलं एखाद वेळेस तर आपण अंगावर काढून बघूया की घरीच झेंडूबा मी लावून जरा थोडा वेळ झोपलं म्हणजे बरं वाटेल म्हणलं. पण शिका काय माझं थांबायचं नावच घेणं झाले. त्या असं नाका तसं लय म्हणजे लय विचित्र होतंय. सटासट शिकाय येते ते. बघा दिवसा सुद्धा धुकं पडले आमच्याकडे. दिसलं पांढर पांढर दिसतंय बघा मागं पाठीमागं. त्या तुकड्याच्या पलीकडनं पांढर पांढर दिसतंय. गारट सुटलंय इतकं, थंडी वाजते, अंगावर काटा येतोय. आणि ऊन एक पडना झाले. दिवस तर तोंडच दाखवणं झालंय. हे आता आजार माझं. अनुजाला पहिल्यांदा सर्दी झालती, त्याच्यामुळं झालंय. आणखी कशामुळं, वातावरणामुळं काय सांगता येते. पहिल्यांदा अनुराधाला ताप आला, अनुराधामुळं पुन्हा अनुजा आजारी, आणि अनुजामुळं आता मी. खरंच आजारी असलं काय समजत नाही. असं सुद्धा नाही, काम सुधरत नाही, काय नाही. फक्त भांडी तेवढी घासली बघा खरकाटी, आणि घरात जे अनुजाला झोपवाय म्हणून गेली तिथंच झोपली. डोकं हे लय म्हणजे लय ठणकाय लागले माझं. आणि त्यात ते वेगळं दुसरं अजून टेन्शन, आणि त्यात हे आजार पण. त्याच्यात काय समजत नाही. जादाच टेन्शन, आणि त्या टेन्शननं डोकं वेगळंच दुखायचं. आणि आता सर्दीनं ह्याच्यामुळे डोकं जास्तच दुखतंय. तर मी किती पण टेन्शन विसरण्याचा प्रयत्न करते. जाऊ दे, पण ती कशाचं टेन्शन घेत बसायचंय. आपण आपला जीव आहे तोपर्यंत हसून खेळून राहायचं. लय शब्दातनं बोलतं मला. स्पष्ट असं आपल्याला बोललं ना तर मन तर मोकळं होतं. त्यांच्या मनात दुसऱ्यांच्या काय ते समजतंय तरी, पण काय स्पष्ट बोलत नाही. ती कोड्यातनं टोमण्यातनं आपल्याला बोलायचं नाही, जनावरांनी बोलायचं, लेकरांनी बोलायचं, असलं चाललं असतं घरात. मागचं सगळं विसरून आनंदात सुरुवात केलती. मागं तर लय रामायण महाभारत केलतं, तरी बी मी शब्द विसरून चांगलं आनंदात सुरुवात केलती. माझ्याच नशिबात तसं समजा भोगायचं आलेलं असतं. माझं नशीब पहिल्यापासूनच फुटकच आहे. काय पण म्हणा तुम्ही. लग्नाच्या अगोदर तिकडं आई वडिलांची गरीब परिस्थिती, खाया प्यायचं सुद्धा वांद, वडिलांना व्यसन,
तिकडच्या हालाकीच्या परिस्थितीत इकडं चांगल्या परिस्थितीत आली. इकडं आत्या चांगल्या भेटल्या, नवरा चांगला भेटला, चांगलं रुटीन चाललं होतं. आत्या गेल्यापासून भरपूर आयुष्यात लय काय घडून गेलं. भरपूर कधी सुद्धा विचार केला नव्हता स्वप्नात एवढं आत्या गेल्यापासून आयुष्यात घडून गेलं. खरं असं आहे ना की जात माणूस कोणच नाही घरात सांगायला शिकवायला, त्यामुळं जास्त आती होते. आणि आपल्यासारख्यानं बोलणं राग येते. तर आपण बघायला गेलं तर बारीक हो तीच आत्या असते, समजवले असते, 4 शिव्या घातल्या असत्या. त्यांचं बोलणं वेगळं, आपलं बोलणं वेगळं. मस्त आपल्याला 4 चांगल्या हिताच्या गोष्टी समजते. त्या आपलं सांगणं कुणाला कळत नसतं. आपण हसत आनंदात त्यांचं बोलणं चेष्टवारी घालवलं ना, मग आपण चांगलं आहे की. पण आपल्या मनाचा विचार कोण करतच नाही. मन आहे आपल्याला, पण ह्या मनावर दगड ठेवला आपण. जाऊ द्या, कशाला आपण त्या गोष्टीच्या नादी लागायचंय. लावी आपण हसत खेळत. जास्तच समोर दिसायला भेटतंय, आपल्याला बघायला भेटतंय. तरी पण मी अजून सुद्धा म्हणते जाऊ द्या. मी सगळ्या गोष्टी जाऊ द्या जाऊ द्या म्हणून अशी सोडून देत असते. इतक्या गोष्टी मोठ्या सोडून देऊन एवढा आनंदात राहायचं सोपं नाही. तुम्हाला माहितीये एवढूस कारण लागतं लोकांनी, एवढूच. तर आपण एवढ्या मोठ्या गोष्टी जाऊ देऊन अशा सहज जाऊ देतोय. म्हणजे आपल्याला मन नाही असं आपण दाखवून देतोय. मस्त मन आहे आपल्याला, मस्त व्याज जाऊ दे द्या, पण आपल्याला मनच नाही, काळीजच नाही असं आपण दाखवून देतोय. जाऊ द्या. आणि तुम्ही प्रत्येक शब्दात माझ्या ऐकत जावा. जाऊ द्या जाऊ द्या हेच शब्द असतो. त्याच्याच माझ्या त्याच शब्दाचा समजेजण फायदा घेते ते. कसं आहे कराय, कुणाला दोष देण्यात अर्थ नसतो. आपलं नशीब आपल्या पाठीशी नसतंय. त्यामुळं कुणालाच आपण कधीच कुणाला दोष द्यायचा नाही. आणि आपण दोष लोकाला देत गेलो, आपण दुसऱ्याकडे बोट दाखवली ना, असं एक बोट आपण दुसऱ्याकडे धावतो, पण ही 3-4 बोट बघा आपल्याकडेच आहे, ती स्वतःकडे आहेत का नाही. त्यामुळे दुसऱ्याकडे बोट दाखवायचं नाही. शांत राहिलेलं बरं. आपली तब्येत आपली सांभाळून बघायचं. आता संध्याकाळपर्यंत राहिलं डोकं तर ठीक आहे. गावात डॉक्टर येतात तर मग संध्याकाळी दवाखान्यात रात्रीचं गावातनं जाऊन यावं म्हणते. ह्याला सुंदर खुरपाय आलाय, ह्याला तर हात लागना. बघू आता कधी मूर्त भेटतोय लसणाला. इथं जीव धरणार, ह्याच्या कधी नादी लागत बसू.